शिंदखेड्यात लेंडी नाल्यावर बंदिस्त नाला व काँक्रीट रस्त्यासाठी निवेदन। लेंडी नाल्याचा होणार कायापलट, शिंदखेड्यात बंदिस्त नाला व नवीन रस्त्यालाही हिरवा कंदील। 10 कोटींच्या निधीसाठी निवेदन, उघड्या नाल्याच्या त्रासातून होणार सुटका। पालकमंत्री जयकुमार रावल यांचे प्रशासनाला तात्काळ आदेश। शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील जुना चौगाव रस्ता ते वरुड रोड परिसरातील लेंडी नाल्याच्या बंदिस्त नाल्यात रूपांतर करून त्यावर काँक्रीट रस्ता उभारण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे। यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन सादर करण्यात आले। शहरातील सिंधी कॉलनी परिसरापासून जुना चौगाव रोड ते जनता हायस्कूल परिसरापर्यंत नाल्याच्या उघड्या अवस्थेमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। विशेषतः पावसाळ्यात पाणी साचते, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या वाढत असल्याने हा नाला बंदिस्त करून त्यावर काँक्रीट रस्ता तयार करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या ठिकाणी बंदिस्त नाल्याचे काम करून काँक्रीट रस्ता तयार झाल्यास शिंदखेडा शहराला नवीन रस्ता मिळणार असून कॉलनी परिसरातील तसेच शहरातील सर्वच नागरिकांना या रस्त्यामुळे फायदा होणार आहे। याकरिता अंदाजे 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शिंदखेडा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती प्रतिनिधी गोविंददादा मराठे यांनी ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला। प्रस्तावित कामांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूकही सुलभ होणार आहे। या प्रसंगी उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, बांधकाम सभापती मनोहर पाटील, आरोग्य सभापती प्रतिनिधी चंदू सोनवणे, नगरसेवक दीपक देसले, अब्बू कुरेशी, भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, युवराज माडी तसेच प्रवीण माडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नगरपंचायत शिंदखेडा मुख्याधिकाऱ्यांना या कामाचा तात्काळ प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या कामाला लवकरच गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे।